नमस्कार मित्रांनो, आज आपण गावाकडे आहोत. गावाकडची सकाळ बघा एकदम सकाळ सकाळ एकदम शांत वातावरण असतं बघा. एकदम शांत वातावरण आणि पावसाचं बी वातावरण झालेलं आहे. पाऊस येतो नाही येतो. या मोठे बंधू गायांचं करताय उरकून झालंय त्यांचं सगळं. तेव्हा हे कसं पिला येतो इकडं तिकडं त्या शिया कशी करते इकडं तिकडं. खरं म्हणजे गावाकडं कसं लवकर उठत राहतं, काय होत राहतं हे बघा. आईचं तर काय सकाळ सकाळ लवकर उठून स्वयंपाक वगैरे झालेलं आहे, चपात्या तो होऊन गेल्या. आणि आबा बघा सकाळ सकाळ प्रशी संग खेळायला लागले. अप्पो काय करते? ते मला घे मला घे, कायला घ्यायचं. आज आम्हाला थोडं बाहेर जायचंय, आई आणि मी बंधू. आता काय गाडी वगैरे थोडी पुसून घेतो. गाडी थोडी काल खराबच झाली, थोडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतो आणि मग जातो आता आम्ही बाहेरच. चला तर हे बघा कसं दूध पाहिजे त्यांना, आणि त्यामध्ये कसे पाहिजे गप्पा 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 नुसतं त्यांना दूध. काय यायचं दूध रे त्यांना? गाईचं. बकरांना गाईचं दूध, बकरीचं दूध नाही भेटलं म्हणून गाईचं दूध पाहिजे. बाहेरून आणलेले आहे ना. आता गाडी थोडी पुसून वगैरे घेतली, अशीच पुसली आपली अशी छातूर मातूर झाली पुसून, आहे की नाही. हे काय घरात राहत नव्हतं. इकडे बघ अप्पू, इकडे बघ. नाही तर इकडे बघ होती. हे काय घरात राहत नव्हतं म्हणून आलो इकडे घेऊन गाडीमध्ये. आता बघा कसं गप झालं. तिकडे पण डोळ्यात पाणी येत होतं. अरे हा कळत की नाही तुला काही? इकडे बकरांना गाईचं दूध पाहिजे तो, आणि तिकडे ते वासरूनला वरडायला ठेवतो काय? मग शेळ्या मोकर करून ठेवल्या त्यांनी, गाया मोकर करून ठेवल्या, सगळा कार्यक्रमच करून ठेवला. होय बावला हिंडत आहे कसं इकडे तिकडे, किती गोंडच बाळ दिसते. सो फायनली आता निघालोय आम्ही गावाला. अक्का चलय हे बंधूचं बी आवरले. केबल आहे ना? हे काय गाणे ऐकायला ना? आहे एक केबल. चल अक्का. कसं आहे प्रिशा घरात असल्यामुळे तिला असं हेच होतंय कसं तिला सोडून जावा. निघाले. काय घेतलं त्याच्यात? आंबे घेतले. आईचं पण आवरले. चला निघूया आता. मित्रांनो आलो होतो आम्ही बेलापूरमध्ये. आता बेलापूरमध्ये आल्यानंतर भजने खायची अशी काही गोष्ट आहे का? हे बघा इथं एक मस्तपैकी भजीची लाईन लागेल होती. स्टॉल वगैरे भाऊ भजे घेत होता. आई म्हणे मी आतमध्ये बसूनच खाते. आईला आतमध्येच ठेवलंय. आई म्हणे आतमध्ये बसूनच खाते म्हणे मी भजे. चला भजे एन्जॉय करतो. पाऊस बी चालू आहे, मोसम बी चांगला आहे. ते भजे एन्जॉय करतो मस्तपैकी. बघा मित्रांनो गरम गरम भजे पाव आता इतक्यातच काढले त्यांनी. आहे निघू भजे काढूच तर आम्ही थांबलो होतो. तर बघा हिरवी मिरची शिवाय भजे खायला काय मजाच नाही. हिरवी मिरची लाल चटणी नाही मला नाही पाहिजे ते, त्याला द्या फक्त. ओके या मित्रांनो भजे खायला एन्जॉय करतो आम्ही. भजे गरमागरम भजे. हे बघा मित्रांनो आपण आलो आहे शिर्डीमध्ये आता सध्या. तर आपल्याला शिर्डीपासूनही थोडंसं लांब जायचं आहे. हा जो सरळ रस्ता आहे हा मंदिराकडे जातो, आणि आपल्याला इकडल्या रस्त्याने जायचं आहे. आपल्याला आता बाहेर निघायचं आहे. हा रस्त्यातून आपण आता निघणार आहोत नगर मनमाड हायवेला. आणि तिथूनही आपलं जे आपल्या पाहुण्यांकडे जायचं आहे आपल्याला, त्या पाहुण्यांचं घर तिथून जवळजवळ 12 ते 20 किलोमीटर पर्यंत आहे. तर आपल्याला जायला वेळ लागणार आहे. आणि आता आपण थोडं शिर्डीमध्ये एका दुकानात थांबून थोडं भेळ वगैरे काहीतरी घेणार आहे. कारण पाहुण्याच्या घरी जाताना असं काही मोकळ्या हाताने जाऊ नये असं घरच्यांचं म्हणणं असतं. म्हणून आज आपण तिथं थांबून काहीतरी घेऊ. आणि हे बघा आई कशी झोपली आहे पाठीमागं. टू व्हीलर जर असती तर तिला बसून यावं लागला. मोठी गाडी असल्यामुळे बघा कशी झोपली आहे ती. तर हे बघा आता आपण शिर्डीचं असंच बाहेरून दर्शन घेऊ मित्रांनो. हे बघा मित्रांनो आता आपण आलोय नगर मनमाड हायवेला. आता इथून आपण वळणार आहे मनमाड साईडला. इथं थोडंसं ट्रॉफिकच जाम आहे. आणि समाधी मंदिर काही लांब नाही, इथं जवळच आहे. तर मी तुम्हाला दर्शन करतो. असं लांबूनच दर्शन आहे ना आपलं फक्त.
बघा थोडासा रस्ता जामच आहे. बाहेर निघताना थोडाशी तकलीफ होत होती एवढ्या जागेमध्ये. थोडंसं पुढे जाऊन फिरून आपल्याला बस स्टँड वरून फिरून यावं लागेल. शिर्डी बस स्थानक आहे. शिर्डी बस स्थानकापासून त्यांनी अशी एक कमान लावली आहे. 9 फुटापेक्षा जास्त उंच गाड्या येण्यास इथून एंट्री आहे. कारण इथं खूप ट्रॉफिक होतं. बस वगैरे काय व्हायचं इकडं हॉटेल असल्यामुळं बस ट्रॅव्हल्स सगळ्या इकडेच लागायच्या आणि जाताना येताना इथूनच यायच्या ना. त्यामुळं काय होतं तिथं खूप ट्रॉफिक व्हायचं. त्यामुळे त्यांनी ते भारीच उघड केलंय तिथं. आणि हे बघा इथं साई मंदिराची कमान, साईबाबा मित्रांनो दर्शन घ्या. इथून साई मंदिर खूप जवळ आहे. इथून साई दर्शन घेतल्यानंतर आपण इथून बाहेर निघत असतो. ते बघा मंदिर होतं तिथं. हे बघा साईबाबा समाधी मंदिर. चला मित्रांनो आता आपण शिर्डीतून बाहेर निघतोय. छानपैकी असं दर्शन इकडूनच आपण घेतलेलं आहे. इथून दर्शन रांगासाठी जागा वगैरे. 1 नंबर गेटला येण्याची करावी. आपल्याला हरवलं वाटतं त्यामुळे इथं अनाउन्समेंट चालू आहे. हरवल्यानंतर अनाउन्समेंट होत असते इथं. चांगलं आहे. आम्ही ज्यावेळेस यायचो ना त्यावेळेस हे असं इथं काम चालू राहायचं. इथं भक्त निवास आहे. त्याचं काम वगैरे चालू होतं आम्ही ज्यावेळेस यायचो त्यावेळेस. आता भरपूर काय बदललंय. ती कमान पण पाठीमागाची बघितली ना आपण 9 फुटापेक्षा जास्त वाहन आतमध्ये नाही येते. ती पण कमान त्यांनी आताच केली. तशी पहिली ती कमान नव्हती. पहिले भरपूर वाहन यायच्या आतमध्ये. आपण गावाकडे गेलो होतो. गावाकडे गेल्यानंतर तिथं पाहुण्यांची तर काय मला व्हिडिओ शूट नाही करता आला. कारण कसं काही काहींची प्रायव्हसी असते. काही काहींना नाही आवडत त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये यायला वगैरे. तर मग जाऊ द्या त्याविषयी सोडून त्यांचा. तर आम्ही आता तिथून शिर्डी सोनेवाडीपासून आलो होतो. सोनेवाडीपासून आपण आलो आपल्या नेवाशा तालुक्यामध्ये. तर आम्हाला घ्यायचं होतं रोप. आता रोप हे घ्यायचं होतं आम्हाला. वांग्याचं एक रोप घ्यायचं होतं पंचगंगा म्हणून. पंचगंगाचंच रोप घ्यायचं होतं मला वाटतं. नाही पंचगंगाचं नव्हतं घ्यायचं. विराटचं घ्यायचं होतं त्याला. वांग्याचं रोप विराटचं. मग आम्ही आलो होतो ह्या नर्सरीमध्ये. बघा इथं सगळे रोप आहे. त्यांनी हे रोप त्यांनी भरपूर ठिकाणी बघितलं होतं. ब्राह्मणीमध्ये बघितलं, आपल्या तिकडे वांबोरीत बघितलं, उजूक इकडे श्रामपूरला असतं श्रामपूरला बघितलं. 2-3 ठिकाणी नर्सरीमध्ये बघितलं. पण त्याला काय कुठं रोप भेटलं नाही. म्हणून त्याला कुठं इकडून तपास लागला काय नेवाशाचा. म्हणून आम्ही इकडं आलो. आता रोप न्यायला. इथं भरपूर काही रोप आहे. हे बघा तर कशाचे आपल्याला बी कळा नाही याच्यामध्ये. काही मिरचीचे आहे हे तर कळतं आपल्याला हे मिरच्याचं आहे म्हणून. बाकीचं काय तिकडं बघा ना किती मोठी मिरच्या वाढल्या. आपल्याला वांग्याचं घ्यायचं होतं. वांग्याचे ते पण आपल्याला 6-7च भेटले वाटतं. ठीक आहे चला. सो जेवढं असेल तेवढं घेऊ आणि जाऊ. आता इथून घरी जायचं. घरी गेल्यानंतर बघू नियोजन. जर वेळ असला तर जाऊ गावाकडं नगरला. नसला वेळ तर मग नाही आज मुक्काम करू आणि उद्या सकाळी जाऊ. जागा नाही आहे पण कसे दिले की कसं बसलंय बघितलं खाली. कसं बसवलं त्यांनी पाहिलं का. 1 2 3 4 असे एकत्र करून बसवले. इकडे काही माग राहायला कोणी आखायला पाहिजे नव्हतं. जाऊ दे आता काय होणार तरी. बघू घरी गेल्यावर करू साफसफाई. अक्कल येईन ना बसता. हे बघा यांनी कसे रोप बसवले होते याच्यामध्ये. हे बघा इथं आपल्याला तर बसवताच नसते आले. स्पेशल आपल्याला काय बसवता आला असतं आपल्याला सांगा बरं तुम्ही. हे बघा यांनी कसे बसवले मस्त. आणि अजून यांना फ्लावरचे रोपं घ्यायचे म्हणून फ्लावरचे रोपं परत आणायला गेले आतमध्ये. ते किती कॅरेट आणतात काय नाही. जागा जायला बसायला जागा नाही राहायची गाडीमध्ये. एवढं तर निसते रोपं नेऊन लावायचे कुठे काय नाही. घरी गेल्यावर कळलं ना आपण. त्यांच्या घरी आलेलो आहे. हे बघा हे मित्र हे भाचा बघा हो कसा पळतोय. सायकल खेळतोय नुसता. गेला लाजला. इकडे भामट्या. पहिल्यांदा इथं आहे ना भरपूर हे शेड जो केला होता ना इथं भरपूर गाय वगैरे होत्या. आता दाजी स्वतः टेलर वगैरे बनवताय. बघा इकडे गाया वगैरे सगळं. गाय आता भरपूर कमी केल्यात त्यांनी. मोठा शेड करून ठेवलाय. इकडे घर. दाद्या कुठे गेला. सायकल खेळतोय. अरे तुला पटत रे. लहान पोरं सायकल घेऊन खेळतो. हा जा तिकडे याच्यात जा घेऊन पळ. इकडे जा घेऊन. दाद्या बाली कुठे. कसा लाज होतो पाहिजे का.
नुसता लाज होतो. हे बघ कसं सायकल खेळत आहे. मी पण सायकल खेळायची इच्छा झाली राव. मी पण सायकल खेळायची इच्छा झालेली आता. दाद्या चल मला सायकल शिकव. चल 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 मला सायकल शिकव. चल कुठं जायचं? आड तू काय लय काम धंदे करतो काय होय रे? हे बघ याला कळत नाही काही नाही काही नाही. पाच सायकल शिकव. चल चल. बाली कुठे? जाय बालीला बोलून आण. पळ लवकर. किती वेळ लागन? हाय सायकल त्याला. चल दी सायकल. चल सायकल दे. चालेल सायकल. हा जायचं सगळं भेटून. दादा लवकर घेऊन बालीला जाय. आता ह्यो चाललाय बालीला आणायला. आलो रे मी जाऊन. ही बाली आली. बाले ये इकडं. चल इकडे. हा इकडे चल लवकर. लाव दे सायकल. कुठे गेले तू खेळायला? हा ही माझी भाची आहे. बघा ही कुठं गेली होती खेळायला. आली आता. तेव्हा ये बाले ये इकडं. ही माझी भाची. काय तो नाव सांग पूर्ण. तू कोणत्या शाळेत जाती? इकडे बस इकडे बस. इथं कप बशी. सांग तो नाव सांग पूर्ण. बर कोणत्या शाळेत जाते तू? सेंट मेरी स्कूल नेवासा. कितवीला आहे? दुसरी. काय येतं तुला? एबीसीडी. एबीसीडी येते फक्त? नाही बाकी दुसरं काही येत नाही का? येतं. ते बघ आजीला काय आनंद होतोय तुला येतं बोलता. तुला बोलता येतं म्हणून आजीला आनंद होतोय. ते मामा तिकडे जाऊन बसलाय पाय. मामा म्हणतो चला चला उशीर झालाय. मामाला सांग काही समजून. दादा कुठे गेला ना? हे बघा हे असं असतं. एक आलं का एक गायब होते. एक आलं का एक गायब होते. दादा आला. आता बाली आली. दादा गायब झाला. आता दादा येईन बाली गायब होईल. निस्ती खेळात. ही सायकल घेतली काय बाल्या तुला? हा कोणी घेतली? मामाने घेतली. कोणत्या मामाने सायकल घेतली तुला? ते मामाच घेतो का? लहान मामा काय करीत नाही तुझ्यासाठी? काय करतो? काय लहानपणी? लहानपणी मी तुला कधी सायकल घेतली? इकडे इकडे इकडे. कोणती सायकल घेतली मी? मला दाखव. चल चल मला दाखव मी कोणती सायकल घेतली होती. तिच्या आजूक ध्यानात आहे बरं का. मी तिच्या आजूक ध्यानात आहे. मी तुला कोणती सायकल घेतली होती. ती आता सायकल दाखवू राहिली आपल्याला. कोणती सायकल घेतली होती? कोणती सायकल घेतली होती बाले? हा कुठं? हे बाय भंगारात सायकल घातली बा मी दिलेली. कोणती? ही ही इकडे. ही पिंक कलरची. हे बघा ही सायकल घेतली होती मी हिला लहानपणी. मीच घेतली होती का? नक्की? माझ्या लक्षात नाही बरं का मी घेतली होती का नाही. खरं सांग. घेतली होती पा. तिच्या लक्षात आहे पण माझ्या लक्षात नाही. मी तिला सायकल घेतली होती. आणि सायकल कुठं पडली आहे? इथं भंगारात. हे बघा आता पार इकायला आली सायकल. चला आता बहिणी तिथून पण आम्ही निघतो. आता घरी जाऊ मस्त. जसं की मी तुम्हाला काल म्हणलो होतो आपल्याला इथं वांगे लावायचे. तर आपण जसे काय आज ते वांग्याचे रोप घेऊन आलेलो आहे. आणि आता उद्या आहे ना आपल्या ह्या वावरामध्ये वांगे लावण्याचं काम करणारी आई स्वतःच करीत असते. सगळं घरचं काही शेतीचं काम असून वगैरे ते आई स्वतः सगळं करीत असते. घरीच करीत असते. ती काय मजूर वगैरे काही लावित नसते. ती उद्या सकाळी उठून सगळं काही वांगे वगैरे लावून देईल. बंधू थोडी मदत करेन तिला. तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला कालही म्हणलं होतं जर काही चुका झाल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.